नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहे, जे की TCSने विचारलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही या पदाकरता अर्ज केला असेल तर हे सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा। तर चला बघूया, पहिला प्रश्न काय आहे। कुष्ठरोगाची लागण व प्रसार खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होतो? IMP प्रश्न आहे। 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। एखादं उत्तर माझ्याकडून गलत झालं असेल तर योग्य उत्तरसुद्धा देण्याचा प्रयत्न करा आणि काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा प्रश्न काय विचारलेला तुम्हाला, कुष्ठरोगाची लागण व प्रसार खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होतो? 4 पर्याय आहेत आणि त्यापैकी योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3, कुष्ठरोगाची लागण आणि प्रसार हे कोणत्या मायकोबॅक्टेरियम लेपर्स या जीवाणूमुळे होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? ज्या शरीरामध्ये पांढऱ्या आणि लाल रक्तपेशी असते, पण त्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले आहे बघा, यकृत, अस्थिमज्जा, उपलिहा, हृदय, स्वादुपिंड। योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं आहे। काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2, अस्थिमज्जा व प्लिहा या ठिकाणी काय पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। सन 2020 पर्यंत लसीकरण न झालेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे? IMP प्रश्न आहे। अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायला विसरू नका। बघा, सन 2020 पर्यंत लसीकरण न झालेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे? नई रोशनी, पोषण मिशन, मिशन इंद्रधनुष्य, उन्नत भारत। काय उत्तर असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, मिशन इंद्रधनुष्य। ही योजना काय केलेली आहे? शासनाने सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। आपल्या देशामध्ये सन 1988 प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली। आरोग्य केंद्राची स्थापना केव्हापासून झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे आपल्याला द्यायचं आहे। आपल्या देशात सन 1988 प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली। कधीपासून झाली बघा, 1947, 1958, 1961, 1965 असे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। तर काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर 2, 1958 पासून काय आहे आपल्या देशामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची व्याख्या तुम्हाला विचारलेली बघा, कर्करोग म्हणजे काय असा प्रश्न आहे। त्यानंतर पर्यायामध्ये दिलेले जीवनसत्वाची कमतरता, जीवनसत्वाची अधिकता, वजनातील वाढ आणि शरीरातील पेशींची अनियमित वाढ। म्हणजे कर्करोग म्हणजे काय? तर योग्य आणि अचूक उत्तर काय येईल याचं पर्याय नंबर 4, शरीरातील पेशींची अनियमित वाढ म्हणजेच काय कर्करोग होय। पुढचा प्रश्न आपण बघूया। कॉलरा या आजाराचा कारक घटक खालीलपैकी कोणता? कॉलरा या आजाराचा कारक घटक तुम्हाला विचारलेला आहे, कोणता आहे बघा? 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। कॉलरा या आजाराचा कारक घटक कोणता येतो? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर 2, फिक्लोरे हा काय आहे कॉलरा या आजाराचा कारक घटक आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। ज्वर, खोकला, अशक्तपणा, दमा लागणे, थुंकीपासून रक्त पडणे हे खालीलपैकी कोणत्या आजाराचं लक्षण आहे? ज्वर, खोकला, अशक्तपणा, दमा लागणे, थुंकीमधून रक्त पडणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहेत? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? क्षयरोग दिलेला आहे, त्यानंतर नारू दिलेला आहे, कुष्ठरोग दिलेला आहे आणि कावीळ दिलेला आहे। तर काय योग्य उत्तर असेल याचं? या प्रश्नाचं योग्य
आणि अचूक उत्तर येतं बघा पर्याय नंबर 1 क्षयरोग. जोर, खोकला, अशक्तपणा, दमा लागणे, थुंकीमधून रक्त पडणे हे काय आहे? क्षयरोग या आजाराचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मच्छराचे जैविक नियंत्रण पुढीलपैकी कशाद्वारे करतात? मच्छराचे जैविक नियंत्रण तुम्हाला विचारलेले कशाद्वारे केलं जातं? बघा, खनिज तेले, मासे, कीटकनाशके आणि वरीलपैकी नाही. मच्छराचे जैविक नियंत्रण कशामुळे केलं जातं? तर माशापासून केलं जातं. बघा, कशाद्वारे? माशाद्वारे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आजारात सिग्नेट रिंग आढळते? कोणत्या आजारात सिग्नेट रिंग आढळते असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं. बघा, पोलिओ, गोवर, न्यूमोनिया, मलेरिया कोणत्या आजारामध्ये सिग्नेट रिंग आढळते? तर योग्य उत्तर त्याचं आहे पर्याय नंबर 4 मलेरिया या आजारामध्ये काय आहे? सिग्नेट रिंग आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे? क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ तुम्हाला विचारलेली आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं. बघा काय आहे? 4 तास, 1 तास, 2 तास, 1.5 तास. क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे 1 तास. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या प्रकारच्या मलेरियाला लाल रक्तपेशी, त्याला आरबी म्हणतो, खूप मोठ्या होतात? कोणत्या प्रकारच्या मलेरियामध्ये लाल रक्तपेशी खूप मोठ्या होतात? पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं. काय उत्तर असेल याचं? कोणत्या प्रकारच्या मलेरियामध्ये लाल रक्तपेशी खूप मोठ्या होतात? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3 पी-फिवॅक्स या प्रकारच्या मलेरियामध्ये लाल रक्तपेशी मोठ्या होतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता घटक क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो? ORS म्हणतो आपण त्याला. कोणता घटक हा क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो? घटक दिले तुम्हाला. सोडियम क्लोराईड, शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅशियम क्लोराईड. काय असेल? खालीलपैकी कोणता घटक क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 काय? कॅल्शियम कार्बोनेट हा जो घटक आहे हा काय आहे? क्षार संजीवनीमध्ये म्हणजे ORS मध्ये समाविष्ट नसतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. मलेरियाचा परजीवी जेव्हा लाल रक्तपेशीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या अवस्थेस काय म्हणतात? मलेरियाचा परजीवी जेव्हा लाल रक्तपेशीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या अवस्थेस काय म्हणतात? काय म्हटलं जाईल? बघा, पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचे तुम्हाला. योग्य आणि अचूक उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर 1 सीझोन्स. काय म्हटलं जाईल त्याला? मलेरियाचा परजीवी जेव्हा लाल रक्तपेशीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं त्या अवस्थेला? तर सीझोन्स असं म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. टायफॉइड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? चेतासंस्था, स्नायू, फुफ्फुस, आतड्यातील पेयर्स पॅचेस. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4 टायफॉइड या आजारामध्ये मानवी शरीराचा आतड्यातील पेयर्स पॅचेस हा अवयव काय होतो? प्रभावित होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कॉलरा या रोगाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणतं आहे? कॉलरा या रोगाचं प्रमुख लक्षण तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, कोणकोणतं आहे? जुलाब किंवा अतिसार, खोकला, अंगदुखी, पुरळ उठणे. कॉलरा या रोगाचे प्रमुख लक्षण तुम्हाला विचारलेले आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 जुलाब आणि अतिसार. जुलाब किंवा अतिसार हे काय आहे? कॉलरा रोगाचं प्रमुख लक्षण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्यायामध्ये पहा तुम्हाला काय दिलेलं आहे आणि योग्य उत्तर तुम्ही निवडायचे. बघा, 20 एप्रिल, 25 एप्रिल, 30 एप्रिल आणि 9 मे. काय जागतिक मलेरिया दिवस? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 25 एप्रिल. ह्या दिवशी काय? 25 एप्रिल या दिवशी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा काय? 7 एप्रिल 2019च्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य कोणते? 7 एप्रिल 2019च्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य विचारले तुम्हाला. चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. सार्वजनिक आरोग्य प्रत्येकासाठी प्रत्येका ठिकाणी. त्यानंतर चला बोलूया, नैराश्य टाळूया. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य कव्हरेज, सर्वजण एकत्र आणि वरीलपैकी कोणतेही नाही. 7 एप्रिल 2019च्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य काय येईल? पर्याय नंबर 3 सार्वजनिक आरोग्य कव्हरेज, सर्वजण एकत्र. हे 7 एप्रिल 2019च्या आरोग्य दिनाचं घोषवाक्य होतं. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही पहा. त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? मेलॅनिन,
कॉर्पस्कल, पिगमेंट. योग्य उत्तर काय येईल त्याचं? त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर मेलेनिनमुळे प्राप्त होतो. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे? कॉलरा या रोगांच्या निदानासाठी पुढीलपैकी कशाची तपासणी प्रामुख्याने करतात? कॉलरा या रोगाच्या निदानासाठी पुढीलपैकी कशाची तपासणी प्रामुख्याने करतात? बघा, रक्ताची करतात का लघवीची करतात, संडासची करतात का थुंकीची करतात? कॉलरा या रोगांच्या निदानासाठी योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर 3 संडास याची काय तपासणी प्रामुख्याने केली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते एंटेरिक फेवर सामान्यपणे कारण आहे? एंटेरिक फेवरचं कारण कोणतं आहे सामान्यपणे असं तुम्हाला विचारलेले 4 पर्याय तुमच्या समोर आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. बघा काय आहे? पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. कोणतं कारण आहे एंटेरिक फेवरचं? एस टॅफी. एस टॅफी हे जे काय आहे कारण आहे कशाचं? एंटेरिक फेवरचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जातीचे डास जलावनस्पतीच्या मुळामध्ये अंडी घालतात? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे डास जलावनस्पतीच्या मुळामध्ये अंडी घालतात? बघा, एडिस, ॲनोफिलिस, मान्सोनिया आणि क्लुलेक्स. कोणत्या जातीचे डास जलावनस्पतीच्या मुळामध्ये अंडे घालतात? योग्य आणि अचूक उत्तर आहे मान्सोनिया. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय? मान्सोनिया जातीचे डास जलावनस्पतीच्या मुळामध्ये अंडे घालतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या समितीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासाची शिफारस केली? कोणत्या समितीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासाची शिफारस केलेली आहे? बघा, भोर समिती, चड्डा समिती, श्रीवास्तव समिती आणि मंगलवाल समिती. योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 भोर समिती. कोणत्या समितीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासाची शिफारस केली होती? तर भोर समितीने. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विडाल चाचणीमध्ये सगळ्यात मुख्य अँटीजेन कोणता असतो? विडाल चाचणी याच्यामध्ये सगळ्यात मुख्य अँटीजेन हा कोणता असेल? बघा, पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला याच्यातून द्यायचं आहे. योग्य आणि अचूक उत्तर काय यायचं? एस टॅफी-एच हा जो काय आहे मुख्य अँटीजेन असतो. कोणता? एस टॅफी-एच. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आजचे प्रश्न होते जे की आपण या भागामध्ये पाहिले आणि काही राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहूया. त्यामुळे तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.